भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या नवीन बायपास पुलाचं काम आता वादाच्या भोवऱ्यात आलं आहे। पूल बांधकाम करताना स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीने पर्यावरण विभाग व गोसेखुर्द विभागाची परवानगी न घेता नदी पात्रात मुरुम दगड टाकून नदीचा पात्रच छोटा केला आहे। त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात भंडारा शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे। भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या नवीन बायपास रस्त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। वैनगंगा नदीवर तयार करण्यात आलेल्या पुलासाठी नदी पात्रात मुरुम दगड टाकून काँक्रिटीकरण करण्यात आले, पण हे करत असताना पर्यावरण विभाग गोसेखुर्द विभागाची परवानगी न घेता कन्स्ट्रक्शन कंपनीने मनमर्जी कारभार केला आहे। नदी पात्र बांधकाम करताना पर्यावरण विभाग व संबंधित धरण विभागाची परवानगी घेणे अनिवार्य आहे, पण स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीने कुठलीही परवानगी घेतली नाही आणि उलट नदी पात्रात मुरुम व दगड टाकून नदी पात्र छोटं केलं आहे। भंडाऱ्याचा बायपास बनवला, त्यावर हा ब्रिज बनलेला आहे। जवळपास 90% काम या ब्रिजचं झालेलं आहे, परंतु या ब्रिजच्या खाली आले असता इथं दिसतोय की या नदीचा पात्र छोटा करण्यात आला। इथं कॉन्क्रीट इथं टाकून सनेरी हा ब्रिज बनवण्यात आला। अक्षरशः पर्यावरणाचा जे नियम आहे त्याचा उल्लंघन करून इथं बनवलेला आहे। कुठलीही परवानगी न घेता, गोसेची पर्यावरणाची परवानगी न घेता हा इथं काम करण्यात आलेला आहे। पिचिंगचं काम आहे, अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे तिथे, आणि त्याच्यावर या ब्रिज ज्यांनी बनवला आहे आणि पिचिंग ज्यांनी केलेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजे। याची केंद्र शासनाकडे मी कंप्लेंट करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये कलेक्टर साहेबांना सूचना करून त्वरित त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे।